होय, खरातला अजून 5 दिवस पोलीस कोठडी दिली गेलेली आहे। आताच आपण पाहतो तिसऱ्या गुन्ह्यातला त्याची सुनावणी पार पडली होती आणि त्यानंतर आता खरातला 5 दिवस पोलीस कोठडी दिली गेलेली आहे। कारण की या प्रकरणातला जो तपास आहे तो करणं बाकी आहे। या प्रकरणामध्ये गर्भवती महिलेसोबत जो अत्याचार झाला त्या संदर्भातला तपास करायचा आहे असं खरं तर पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं आणि आता 5 दिवसांची कोठडी जी आहे ती दिली गेली आहे। राहुल वाघ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। राहुल, कोणत्या अटी शर्तींवरती पोलिसांना ही कोठडी मिळाली आहे? आपण जर बघितलं तर विशेष तपास अधिकाऱ्यांकडून न्यायालयामध्ये पीडित महिला ही 7 महिन्यांची गरोदर असताना तिच्यावरती लैंगिक अत्याचार करण्याचा पीडितेने फिर्यादीमध्ये म्हटलं होतं। तसंच ईशान्येश्वर मंदिर परिसरात भोंदू अशोक खरात यांनी कोणत्या प्रकारची पूजा केली याची चौकशी करायची आहे। त्याच्या आर्थिक व्यवहारांची देखील तपासणी करायची असल्याने, कारण की अद्याप भोंदू अशोक खरात याच्या ईशान्येश्वर मंदिरामध्ये तपासणीसाठी नेण्यात आलेलं नाही आहे। त्यामुळे एकंदरीतच संपूर्ण या प्रकरणासाठी 5 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे। तर आरोपीच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला होता की सर्व गुन्ह्यांची मोडस ऑपरेंडी ही सारखी असल्याने आता ह्या गुन्ह्यामध्ये त्याला कोणत्याही प्रकारची पोलीस कोठडी देण्यात येऊ नये असं मत त्यांनी न्यायालयासमोर व्यक्त केलं होतं। तर सरकारी पक्षाकडून 7 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती, परंतु आता आपण जर बघितलं तर अशोक खरात याला 5 दिवसांची पोलीस कोठडी ही नाशिकच्या सत्र न्यायालयाने दिलेली आहे। आता या 5 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये एकंदरीत त्याने 7 महिलांच्या गर्भवतीवर जो भंग व अत्याचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या संदर्भातला तपास होणार आहे। तसंच त्याच्या आर्थिक व्यवहारांचा देखील तपास होणार आहे। आणि विशेष म्हणजे त्याच्या ईशान्येश्वर मंदिरात तो कोणत्या प्रकारची पूजा करत होता, त्याकरता आणलेले त्यांनी साप असतील किंवा नाग असतील हे नकली होते की ओरिजिनल होते, या संपूर्ण प्रकरणाचा एकंदरीत तपास होणार आहे। आणि आपण जर बघितलं तर आता अशोक खरात याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। धन्यवाद राहुल, अगदीच सविस्तर अपडेट आपण दिली आहे। एकंदरीतच आपण पाहिलं तर गर्भवती महिलेचं प्रकरण आणि सोबतच ईशान्येश्वर मंदिर, त्या ठिकाणी होणारी पूजा, अशा काही 2-3 मुद्द्यांचा तपास घेण्यासाठी ही पोलीस कोठडी वाढवून दिलेली आहे। तर 5 दिवसांची आता ही पोलीस कोठडी असणार आहे आणि त्यामध्ये तिसऱ्या गुन्ह्यात खरातला 13 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी जी दिली आहे त्या दरम्यान आता पोलिसांना या सगळ्या खरात प्रकरणाचा छडा जो आहे तो लावावा लागणार आहे।